हॅलो. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत एक गूढ कथा. पण त्यापूर्वी मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून आभार मानते. तुम्ही माझ्या कथांना भरभरून प्रेम देताय. गोपू नानांची पडवी, कटिंग चहा या भयकथा, त्याचप्रकारे आम्ही दोघी, खिडकी ही दीर्घ गूढ आणि भावनिक कथा, तसंच रस्ता, एप्रिल फूल या भयकथा, शूट ॲट साईट या कथांना तुम्ही जसं प्रेम दिलं त्याबद्दल आपलं खूप मनापासून आभार. पहिल्या पर्वात तुम्ही जसं मला प्रेम दिलं, शब्दफुलेच्या दुसऱ्या सीझनमध्ये तुमची साथ तशीच मिळत राहो ही आशा करते आणि ऐकवते आजची कथा. तर ऐकूयात. काळीज. लेखन सायली वझे पानसे. आवाज सुजाता. रस्त्यात ॲक्सिडेंट झाल्यामुळे गाडी कितीतरी वेळ एकाच जागी होती. बरीच रात्र झाली तरी गाडी जागची हालत नाही हे पाहून काव्याची अस्वस्थता शिगेला पोहोचली. कुठल्या मुहूर्तावर निघालोय आपण, असं मनात म्हणत चरफडत होती. पण असा त्रागा करून काही उपयोग होणार नाही हे जाणवून ती शक्य तितक्या संयमाने गाडी सुरू होण्याची वाट पाहत बसली. कर्जत जवळच्या एका छोट्या गावातील शाळेला भेट देऊन पाहणी करून रिपोर्ट सादर करण्याची जबाबदारी काव्याला देण्यात आली होती तिच्या ऑफिसकडून. म्हणूनच आज ती ऑफिसमधून परस्पर निघाली होती. गाडी मुक्कामाच्या ठिकाणी बरीच अपरात्री पोहोचणार होती. बरं, गावही लहानसं, केवळ मूलभूत सोयीच असलेलं. त्यामुळे मध्यरात्री आपण मुक्कामी कसं पोहोचणार हा मोठाच प्रश्न होता. 4 तासांनी ट्रॅफिक व्यवस्थित सुरू झालं आणि काव्याचा जीव भांड्यात पडला. अपेक्षेप्रमाणे गाडी मध्यरात्री 1:30च्या सुमारास गावात पोहोचली. काव्या एकटीच उतरली या आडगावी. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. काव्याने गावाकडे जाण्याचा मार्ग, ऑफिसचा पत्ता वगैरे आधीच विचारून घेतलं होतं. पायीच जावं लागेल, वाहनाची सोय नाही हेही समजलं होतं तिला. गुडूप अंधारात हरवलेल्या पाऊल वाटेवजा एकमेव कच्च्या रस्त्यावरून ती चालू लागली. दूरवर मिणमिणते दिवे दिसत होते. एकंदर तिथपर्यंत चालण्याशिवाय पर्याय नव्हता. ह्या अनोळखी गावी आपण मध्यरात्री अशा एकट्या चाललोय. कुठून कुणी आडवं आलं, चोरी वगैरेच्या उद्देशाने चाकूचा धाक दाखवून तर? भीतीने गाळण उडाली काव्याची. नाही म्हणायला रातकिड्यांची किरकिर होती साथीला. आणि मधूनच उडणारी वटवाघळं, अवचित येणाऱ्या वाऱ्याची झुळूक आणि पानांची सळसळ. बाकी सर्वत्र सन्नाटा. किती भयाण वाटतंय. घसा सुकला काव्याचा. शक्य तितक्या झपाझप पावलं टाकून वस्ती गाठायची अशा प्रयत्नात ती चालू लागली आणि अचानक काही कळायच्या आत एक तीव्र वेदनेची सणक मस्तकापर्यंत भिनली काव्याच्या. ऐक! पायाला कुठल्याशा दगडाची ठेच लागली होती. काव्या कळवळली आणि तोल जाऊन खाली पडत असलेल्या काव्याला हाताचा आधार मिळाला. काव्याने दचकून पाहिलं तर एक शांत प्रसन्न चेहऱ्याची स्त्री तिला आधार देत होती. साडी, ठसठशीत कुंकू, वत्सल नजर अशी ती स्त्री पाहून काव्याला आईचीच आठवण झाली आणि मनोबळ मिळालं. त्या स्त्रीनं काव्याची विचारपूस केली. काव्याने सर्व सांगून हॉटेलची चौकशी केली. "हाक पोरी, चल तर खरी माझ्या संग. हान हॉटेल कशा पाय ग या माऊलीचं घर असताना. चल गुमान माझ्या घरला." असं म्हणत तिने काव्याला हाताला धरून सोबत नेलं. काही अंतर चालल्यावर एक पिंपळ पार लागला आणि तिथून वळसा घेताच एक बैठा वाडा दृष्टीपथात आला. अंगणात छोटंसं तुळशी वृंदावन आणि त्यापाशी दिवा तेवत होता. काव्या काहीशी धास्तावलेलीच. अशा अनोळखी व्यक्तीच्या घरी जाणं योग्य नाही असं तिला वाटत होतं. पण तसंही इथे तर सारेच अनोळखी. त्यापेक्षा बाई माणसाबरोबर जाणं बरं असा विचार केला तिने. बाई ही तशी साधीच वाटत होती. काही छक्के पंजे तिच्या मनातही नसतील हे जाणवलं काव्याला. माऊलीने काव्याचा हात धरला आणि वाड्यात शिरली. छोटंसं सुबक घर, जुन्या काळातलं वाटावं असं. बैठकीच्या खोलीत काव्याला बसवून माऊली तिच्यासाठी पाणी घेऊन आली.
काव्याची जखम धुवून तिला मलमपट्टी करून दिली. काव्याला संकोच वाटू नये याची ती काळजी घेत होती. या अनोळखी गावी कसलीही ओळख देख नसताना दाखवलेल्या या जिव्हाळ्याने काव्या गहिवरून गेली. माऊली, मी एकटी या रस्त्याला फार घाबरले होते. देवासारख्या धावून आलात तुम्ही माझ्या मदतीला. खूप उपकार झाले. माऊली म्हणाल्या, देवावर विश्वास हाय वय तुझा? हो तर, काव्या म्हणाली. माझी आई म्हणते त्याच्यावर विश्वास असू द्यावा. तो येतोच कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या मदतीला, जशा आज तुम्ही आलात माझ्यासाठी. लई गुणाची हायस ग, असं म्हणत माऊलीने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि कानशिलावरून बोटं मोडली. नंतर माऊलीने तिच्यासाठी गरमागरम भाकरी भाजल्या. पिठलं, भाकरी, मिरचीचा ठेचा असं गावरान जेवण जेवून काव्या तृप्त झाली. तिने माऊलींना विचारलं, तुम्ही एकट्या राहता का इथे? आणि अशा अपरात्री रस्त्यात काय करत होता? माऊली थबकली, म्हणाली, नाही बा, माझी बी एक लेक हाय तुझ्यावानी, बुक शिकलेली, शहरात कामाला असते नव का? अन म्या तुझी हाक ऐकून आले बघायला कोण आहे ते, तर तू होतीस. तू आज माझ्या पोरीच्याच खोलीत झोप कशी. इतकं बोलून माऊलींनी काव्याला आपल्या लेकीच्या खोलीत नेलं. खोली साधी, नीटनेटकी. एका भिंतीवर एका तरुणीचं तैलचित्र होतं. हीच ती माऊलींची मुलगी असावी असा अंदाज बांधून काव्या आजच्या सबंध दिवसभरातल्या घडामोडी आठवत पलंगावर विसावली. काही वेळातच तिचा डोळा लागला. सकाळच्या उन्हाची तिरीप चेहऱ्यावर पडल्यामुळे काव्याला जाग आली. चांगलंच उजाडलं होतं. आपल्याला निघायला हवं, तिने विचार केला आणि ती भराभर आवरू लागली. माऊलींचा कानोसा घेत ती बाहेर आली, पण त्या कुठेच दिसेनात घरात. आणि हो, रात्री इतकं छान वाटणारं घर आता दिवसा उजेडी विचित्र वाटत होतं. जणू काही कैक वर्ष माणसांचा वावरच नसावा असं. तिची नजर माऊलींना शोधत होती. राहण्या खाण्याचे पैसे तर त्यांना द्यायलाच हवे होते. आधार दिल्याबद्दल आभारही मानायचे होते. आपण तर आज दिवसभर कामाच्या धांदलीत असू आणि लगेच संध्याकाळच्या गाडीचं परतीचं तिकीट आहे आपलं, तेव्हा आताच माऊलींचा निरोप घेणं योग्य. सामान घेऊन काव्या बाहेर अंगणात आली आणि खाडकन घराचा दरवाजा बंद झाला. काव्या दचकलीच त्या आवाजाने. अंगणही सुनं सुनं वाटत होतं. रात्री हे सर्व आपल्याला किती सुंदर वाटलं होतं, पण इथे तर पाला पाचोळा धूळ यांचंच साम्राज्य दिसतंय. अवाक होऊन विचार करतच काव्या तिथून बाहेर पडली. वाटेत काही गावकरी बसले होते. त्यांना विचारून तिने शाळा गाठली. शाळेत चौकशी केल्यावर माऊलींचा ठाव ठिकाणा शोधून काढू असा विचार करत ती शाळेत पोहोचली. तिथे पोहोचताच सगळ्यांनी तिचं स्वागत केलं आणि संस्थेने हवी असलेली सर्व कागदपत्र दाखवण्यास तिने सुरुवात केली. काव्याच्या डोक्यात मात्र माऊलींचे विचार होते. तिने रात्रीचा सारा वृत्तांत कथन केला आणि माऊली कुठे असतील आता तेही विचारलं. सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघत होते. काव्याच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. पण माऊलींचं काव्याने केलेलं वर्णन मिळतं जुळतं होतं. ते सगळेच एकमेकांना म्हणू लागले, आली असेल, माऊली आली असेल. आपल्या पोरीला नाही वाचवू शकली बिचारी, पण लेकीसारख्या तुम्हाला मदत करायला तत्परतेने आली. आईचं काळीज आहे ना शेवटी. काव्याला काही उलगडा होईना. तिने खोदून खोदून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला समजलं, माऊलींच्या लेकीचा अपघाती मृत्यू झाला होता. माऊली स्वतःला दोषी समजत होत्या आणि त्या धक्क्याने माऊलींचाही मृत्यू झाला होता. कथा काळीज. लेखन सायली वझे पानसे. सादरीकरण सुजाता. मनापासून आभार मित्रांनो ही कथा ऐकल्याबद्दल. तुमचा प्रतिसाद मला कमेंट करून जरूर कळवा. अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन कथांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तुमच्या मित्रमैत्रिणींना, स्वकीयांना ज्यांना मराठी ऑडिओ कथा ऐकायला आवडतात त्यांना नक्की शेअर करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या. तुम्ही जर पॉडकास्टवर ऐकत असाल, उदाहरणार्थ स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक
गाना.com, जिओ सावन, स्टोरीटेल मराठी, ऑडिबल या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऐकत असाल तर तिथे तुम्ही नक्की मला फॉलो करा आणि 5 स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तर आजच्या कथेबरोबरच मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.